हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सायली, फिजिओथेरपिस्ट. आज मी तुम्हाला काही सोपे गुडघ्याचे व्यायाम दाखवणार आहे, जे तुम्ही गुडघेदुखीमध्ये तर करू शकता, पण तुम्ही तुमच्या डेली एक्सरसाइज प्रोग्राम मध्ये पण ते ऍड करू शकता, ज्यामुळे तुम्हाला गुडघेदुखी होणार नाही. चला तर आता आपण व्यायामाला सुरुवात करूया. व्यायामाची सुरुवात आपल्याला तळपायापासून करायची आहे. आपल्याला तळपाय वर आणि खाली ओढायचे आहेत. जितके पाय वर घेऊ शकता तेवढे वर घ्यायचे आहे. 5 सेकंड होल्ड करायचं आहे आणि सावकाश खाली सोडायचं आहे. यामध्ये तुम्हाला पायांच्या पिंजऱ्यांना ताण जाणवेल. हा व्यायाम 10 वेळा रिपीट करायचा आहे. दुसऱ्या व्यायामामध्ये आपल्याला टाच घासत गुडघ्या जवळ घ्यायचा आहे. 5 सेकंड होल्ड करून सावकाश पाय खाली सोडायचा आहे. हा व्यायाम पण आपल्याला 10 वेळा रिपीट करायचा आहे. यामुळे आपल्या गुडघ्याची रेंज वाढण्यास मदत होईल. तिसऱ्या व्यायामामध्ये सगळ्यात आधी आपल्याला आपला तळपाय आपल्या दिशेने ओढायचा आहे. पाय सरळ वर उचलायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला मांडीच्या पुढच्या व मागच्या बाजूस ताण जाणवेल व पुढचे मसल्स म्हणजे क्वाड्रिसेप याची ताकद वाढण्यास मदत होईल. हा व्यायाम आपल्याला 5 सेकंड होल्ड करायचा आहे. सावकाश पाय पूर्वस्थितीत घ्यायचा आहे. 10 वेळा रिपीट करायचा आहे. पाय आपल्याला एवढ्याच अँगल मध्ये उचलला गेला पाहिजे, यापेक्षा वरही नको खाली. दोन्ही पायाने हा आपला व्यायाम 10 वेळा रिपीट करायचा आहे. मी जो तुम्हाला व्यायाम दाखवते तो गुडघ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या व्यायामात तुम्ही टॉवेलचा रोल करून घ्यायचा आहे. थोडासा जाड असला पाहिजे. तो आपल्याला करेक्ट आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर गुडघ्या त्याच्यावर दाबायचा आहे. 5 सेकंड होल्ड करायचा आहे आणि सोडायचं आहे. या व्यायामामध्ये तुम्हाला गुडघ्याच्या वरच्या बाजूस ताण जाणवेल. 5 सेकंड होल्ड करायचा आहे आणि दोन्ही पायांनी 10 वेळा व्यायाम रिपीट करायचा. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला 2 पिलो घ्यायचे आहेत. त्या एक्झॅक्टली आपल्या गुडघ्याखाली ठेवायचे आहेत. त्यानंतर झोपून पाय आपल्याला मांडीच्या रेषेत वर उचलायचा आहे. तळपाय तुमच्याकडे सोडलेला असायला पाहिजे. 5 सेकंड होल्ड करायचा आहे, खाली सोडायचे. हा व्यायाम गुडघ्यासाठी खूप महत्वाचा आहे. दोन्ही पायांनी हा व्यायाम 10 वेळा रिपीट करायचा आहे. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला सरळ झोपून तळपाय स्वतःकडे ओढायचा आहे आणि पाय बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे. 5 सेकंड होल्ड करायचा आहे आणि पूर्वस्थित. या व्यायामामध्ये आपल्या मांडीच्या बाहेरच्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होईल. हा व्यायाम आपल्याला 10 वेळा रिपीट करायचा. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला एका अंगावर वळून सावकाश पाय वर उचलायचा आहे. 5 सेकंड होल्ड करून खाली घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला मांडीच्या बाजूला ताण जाणवेल. सावकाश पूर्वस्थितीत यायचा आहे. हा पायाने 10 वेळा रिपीट करायचा आहे. आपल्याला आपल्या पोटावर झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडायचे आहेत. 5 सेकंड होल्ड करून खाली सोडायचं. या व्यायामामध्ये आपल्या मांडीच्या मागच्या बाजूच्या स्नायूंची म्हणजे ज्याला आपण हॅमस्ट्रिंग म्हणतो त्या मसलची ताकद वाढण्यास मदत होईल. हा व्यायाम आपल्याला 10 वेळा रिपीट करायचा. सो नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला तळपाय वर ठेवायचे आहेत. बोटांना वजन देऊन गुडघे मधल्या बाजूने वर उचलायचे आहेत. 5 सेकंड होल्ड करून सावकाश खाली सोडायचे आहे. या व्यायामामध्ये आपल्याला बोटांच्या साहाय्याने गुडघ्यावर उचलायचे. व्यायाम 10 वेळा रिपीट करायचा आहे. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला ताठ बसून गुडघ्यापासून पाय सरळ वर उचलायचा आहे मांडीच्या रेषेत. हा ताण आपल्याला 5 सेकंड होल्ड करायचा आहे. या व्यायामामध्ये गुडघ्याच्या वरच्या बाजूस जे स्नायू आहेत त्यांची ताकद वाढण्यास मदत होईल.
हा व्यायाम आपल्याला दोन्ही पायाने 10 वेळा रिपीट करायचा. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला पाय गुडघ्यातून दुमडून वर घ्यायचा आहे व सावकाश खाली ठेवायचा आहे. या व्यायामामुळे आपल्या स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी वाढण्यास मदत होईल. आपल्याला 10 वेळा रिपीट करायचं आहे. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला बेडचा किंवा खुर्चीचा सपोर्ट घेऊन उभं राहायचं आहे. आपण कमरेतून सरळ उभं राहिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाय समोरच्या दिशेने वर उचलायचा आहे. तळपाय तुमच्याकडे ओढायचा आहे. 5 सेकंड होल्ड करून सावकाश पूर्ण स्थितीत यायचा आहे. हा व्यायाम आपल्याला 10 वेळा रिपीट करायचा आहे. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला आपला पाय मागच्या दिशेने वर उचलायचा आहे. ज्यामध्ये पाय आपला सरळ पाहिजे, गुडघ्यातून वाकलेला नको. हा ताण आपल्याला 5 सेकंड होल्ड करायचा आहे. त्यामध्ये गुडघ्याच्या मागच्या बाजूच्या स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होईल. दोन्ही पायाने 10 वेळा रिपीट करायचं. हे व्यायाम आपल्याला दिवसातून 2 वेळा 10 रिपिटेशन असे रिपीट करायचे आहेत, ज्यामुळे तुमची गुडघेदुखी थांबण्यास किंवा गुडघेदुखी न होण्यास, गुडघेदुखी टाळण्यास मदत होईल. स्टे ऍक्टिव्ह अँड स्टे. थँक यू.